अतुल्यम 2024 च्या आजच्या ह्या आपल्या स्नेहसंपन्नाच्या प्रसंगी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड च्या वतीने आयोजित आजचा हा उद्घाटन सोहळा, या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर आत्ताच उपस्थित असलेले आपले उपअधिष्ठाता डॉक्टर हेमंत गोडबोले सर, या रुग्णालयाचे रुग्णालय अधीक्षक डॉक्टर वाय चव्हाण सर, डॉक्टर मारुती डाके सर, वार्डन बॉईज हॉस्टेल त्यांच्या मंडळी, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले माडचे पदाधिकारी डॉक्टर अक्षय आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे आमचे स्टुडंट असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ह्या स्टुडंट काउन्सिलचे जनरल सेक्रेटरी धीरज कुमार शेटे आणि इतर सर्व उपस्थित माझे लाडके, आवडते, चैतन्यपूर्ण आणि उत्साही विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी तुमच्या ह्या 3-4 वर्षानंतर साजऱ्या होणाऱ्या ह्या अतुल्यम 2024 ह्या स्नेहसंमेलनाचं थाटामाटात उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. MBBSचा अभ्यासक्रम हा अतिशय फर्स्ट इयर पासून खूपच मोठा आणि सातत्याने त्याचं डोकं सुद्धा बाहेर काढता येत नाही अशा प्रकारचा किचकट, अवघड आणि तेवढाच हेवी आहे हे मला जाण आहे. आणि या अभ्यासक्रमातून जात असताना आपण वेगवेगळ्या बॅचेसमध्ये काम करतो. आपल्या वर्गातल्या 150 विद्यार्थ्यात सुद्धा 5-6 बॅचेस असतात, 25-25 विद्यार्थ्यांच्या, आणि एक बॅच आपली 150ची असते. त्यानंतर वरची बॅच असते, आपल्या मागून नंतर ॲडमिशन ज्युनियर पोरांचे होतात, थर्ड इयरचे विद्यार्थी असतात, इंटर्नशिपचे विद्यार्थी असतात, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असतात, PGचे मार्चचे विद्यार्थी, हे सर्व आपल्या कॉलेजमध्ये. आणि त्याचबरोबर आपला टीचिंग स्टाफ असतो जे की तुम्हाला मार्गदर्शन करतात, आणि आपले कर्मचारी आणि बाकी अधिकारी ज्या महाविद्यालय रुग्णालयात काम करतात यांच्याशी आपला वेगवेगळ्या कारणांनी संबंध येतच असतो. पण हा संबंध बऱ्याच वेळा जुजबी असतो, बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये डेप्थ नसते, खोली नसते. पण जेव्हा अशा प्रकारची स्नेहसंमेलनं किंवा तुम्ही उत्सव साजरा करता, मी आत्ताच 15 दिवसापूर्वी शिवजयंती साजरी केली 19 फेब्रुवारीला, तसं आपण आंबेडकर जयंती साजरी करतो, तसंच विविध जयंत्या साजऱ्या करतो महापुरुषांच्या. ह्याचबरोबर आपलं स्नेहसंमेलन व्हावं अशी विद्यार्थ्यांची इच्छा, तीव्र इच्छा मला दिसली. आणि म्हणून मी अगदी आनंदानं ही अतुल्यम 24 साजरं करण्यासाठी खूप मनापासून परवानगी दिली. आणि मला आता आनंद होत आहे तुम्हा सर्वांनी तुमच्या उत्साहाने, तुमच्या कल्पकतेने आणि तुमच्या सर्व कलागुणांना वाव देऊन माझी जी कल्पना होती ती निश्चितपणे सार्थ ठरवली. किंबहुना मला वाटलं त्याच्यापेक्षाही खूप चांगलं इथं प्रिपरेशन आणि तयारी मला या उत्सवाची दिसत आहे. त्याबद्दल मी सर्व स्टुडंट असोसिएशन, इथं झटणारे सर्व विद्यार्थी आणि त्यांना सपोर्ट करणारे सर्व गट्टाणी सरांसारखे आपल्या इथले शिक्षक आणि डॉक्टर मारुती डाके सरांचे शिक्षक, या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि तुम्हाला या अतुल्यम 24च्या पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रहो, आपण आपला अकॅडमिक करत असताना खरोखर अकॅडमिक निश्चित बनणारे वृक्ष आहेत. मी पाहिलं की फार कमी विद्यार्थी, 20 ते 30% विद्यार्थी हे खरोखर अकॅडमिक्सला एक हॉबी म्हणून घेतात. त्यांना ते अकॅडमिक्सच आवडतं आणि त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टीत एवढा रस नसतो. पण सर्वच विद्यार्थी सारखे नसतात आणि सर्वांनाच एका गोष्टीत रस येईल अशातला भाग आहे. आपण मेडिकलचं क्षेत्र निवडलेलं आहे, पण त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये 12 महिने, 30 दिवस आणि 7 दिवस आठवड्याचे आणि 24 तास दिवसाचे
घालणं हे म्हणजे थोडंसं वृक्ष होऊन जातं आणि ह्या वृक्षपणातून बाहेर येण्यासाठी अशा प्रकारे